आभारी अध्यक्ष महोदय आपला. अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आहे. आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला. आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले. अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय. नाही, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले. आजही काही महिला माझ्या घरी आल्या. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये. असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार. माहितीबद्दल धन्यवाद. सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी. आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ. आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही. महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही. पंकजाताई बोला. नियम बोला 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 पंकजाताई बोला बोला. मी ऐकतोय, मला ऐकू येतंय, बोला. त्यांचं महाराष्ट्र विधानसभा. आता विषय वाढवू नकात, विषय वाढवू नकात. ठीक आहे, निवेदन पटलावर ठेवण्यात आले. लक्षवेधी क्रमांक 1. बावनकुळे साहेब 1 मिनिट. पंकजाताई बोला. आज महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये काढतो पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. राज्याच्या ठीक आहे, होऊ दे, निवेदन होऊ दे, बसा. निवेदन होऊ दे, बसा. बोला पंकजाताई बोला. हे निवेदन अत्यंत महत्वाचे आहे, सर्व आमदारांसाठी आवश्यक आहे. देतो, होऊ दे ना, एवढं निवेदन विषय बोलले तर तुम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. बसा. निवेदन झाल्यावर देतो म्हणले ना. निवेदन प्लीज. महाराष्ट्र विधानसभा नियम 47 पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे. राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 12% असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा 24% आहे. महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणाइतके अंडी व मांस उपलब्ध होत नाही. तसेच दुग्ध उत्पादनामध्ये राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. याशिवाय नीती आयोगाच्या 2021च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत. शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे. दिनांक 17/7/2025 रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे राज्य. असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल. याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन. यामध्ये वीज दर आकारणीसाठी
कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील. ग्रामपंचायत कर मध्ये लाभ देण्यात येतील. पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याज दरामध्ये सवलत देण्यात येईल. कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संचाच्या संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 76.41 लक्ष पशुपालकांना होणार आहे. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे 7,700 कोटी रुपये इतकी वाढ होणे अभिप्रेत आहे. ठीक आहे, चला लक्षवेधी. हा बोला. अध्यक्ष महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही. सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे. अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात. मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की एक वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे. तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळं तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक, हे त्यांनी लोकांसमोर आणलं. ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 1. नाही नाना भाऊ, नाही आता नाही. लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. नाही असं नाही. अध्यक्ष महोदय, नको नको. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी. नाही पण काय आहे मग महाराज, आमच्याकडे जो आता 2 दिवसाच्या पहिले जो पूर आला अध्यक्ष महाराज, त्या हे सभागृहात पुरामध्ये- काय चाललंय मला समजत नाही. वाटेल ते आपण प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे उठतो, बोलायला लागतो, याला काय अर्थ नाही. अध्यक्ष सभागृहाचं महाराज, डेकोरम अजिबात एका मेंटेन होत नाहीये. नाही, बावनकुळे साहेब चालू करा. नाही, असं नाही. ओ आता झालं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तुकाराम तुम्ही अध्यक्ष निवेदनानंतर परत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन चालू अध्यक्ष करताय. महोदय, नको नको, आता नको, आता नको. अध्यक्ष चला अध्यक्ष बावनकुळे महोदय, साहेब. वितरित अध्यक्ष महोदय, केल्याप्रमाणे लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, उत्तर तर काय आलेलं नाही, देतो पण थांबा. पण होऊ दे मला एवढं. माननीय मंत्र्यावर विश्वास आहे की धडाकेबाद उत्तर ते देतो. देतील. अध्यक्ष होऊ दे, महोदय, देतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा, पण ते जिव्हाळ्याचा, नव्हते अतिशय ना संवेदनशील विषय सभागृहात. या ठिकाणी मी मांडतोय. अध्यक्ष महोदय, शेतरस्ता हा शेतकऱ्याच्या जीवनवाहिनी आहे. अध्यक्ष महोदय, शेती जर देतो, हृदय एवढं असेल झाल्यावर तर शेतरस्ता या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या रक्तवाहिन्या अनेक ठिकाणी बंद पडल्यात. काही ठिकाणी अँजिओप्लास्टीची गरज आहे, काही ठिकाणी बायपासची गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्या निमित्तानं अध्यक्ष महसूल खात्याने जो मागे निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो, त्यांचं मी अभिनंदन या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या दृष्टीनं रस्ते, वीज आणि पाणी हे अत्यंत विषय महत्वाचे आहेत. अध्यक्ष महोदय, पण वीज आणि पाण्यापेक्षा सर्वात महत्वाचा विषय जर का असेल तर रस्ता विषय आहे. अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे या निमित्तानं छोट्याशा गावातून निघालेला हा विषय, माझ्या मतदारसंघातील कल्याणी माळेगाव या गावातून हा विषय निर्माण झाला. अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र या निमित्तानं व्यापलेला आहे या विषय. ठीक आहे. आणि अध्यक्ष महोदय, या विषयानं आज एक अंतिम निर्णयावर पोहोचलो आपण. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझं म्हणणं आहे महसूल मंत्री महोदयांना. अध्यक्ष महोदय, VR रोड आणि ODR याला जिल्हा परिषदची मालकी आहे. MDR स्टेट हायवेला PWDची मालकी आहे. तर MSRDC आपले स्वतःचे रस्ते आहेत. नॅशनल हायवेला नॅशनल हायवेवर मालक आहे. पण अध्यक्ष महोदय, हे जे शेतरस्ते आहेत, हे पांधन रस्ते आहेत, हे ओढा नाल्याचे विषय आहेत, याला अध्यक्ष महोदय महसूलच खातं हँडल करतं. त्यामुळं अध्यक्ष महोदय, माझी या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मी काम करत असताना अध्यक्ष महोदय आमदार म्हणून या विषयाला मी पहिल्यांदा हात घातला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि 1200 किलोमीटरचे रस्ते मी या निमित्तानं आज माझ्या आमदार निधीतून अध्यक्ष महोदय केले. त्याचे 400 किलोमीटरचे मजबूतीकरण केले. पण मजबूतीकरण करत असताना EGS आणि MREGSच्या माध्यमातून काही अडचणी येतात. मातोश्री आपण पाणी योजना आणली, ती मीच आणून दिली आहे, भुमरे साहेबाला माहिती ठीक आहे. आहे. पण अध्यक्ष महोदय, त्यात मर्यादा पडतात. माझी मागणी अध्यक्ष महोदय या निमित्तानं आहे की MREGS म्हणून EGS असेल त्यावेळेस मॅन्डेट कमी पडतात. अध्यक्ष महोदय, वैयक्तिक लाभ शेतकरी घेत असतात. रेशीम उद्योग असेल, घरकुल आहे, गोठा आहे, बिहार पॅटर्न आहे, शोष खड्डे आहेत, शेततळे आहेत, फळबाग आहेत, यामध्ये मॅन्डेट संपून जातात आणि रस्त्याच्या कामाला मॅन्डेट शिल्लक राहत नाही आणि अनेक प्रॉब्लेम पण येतात. त्यामुळे माझी मागणी आहे, जर हे महसूलच खातं हे हँडल केलं तर महसूलने मालकी घेतली, महसूलने संपूर्ण जबाबदारी घेतली, देखभालीची सुद्धा आणि मेंटेनन्सची सुद्धा आणि बांधण्याची सुद्धा, तर महसूल खात्याचं अभिनंदन आपण करूया. शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. माझी खात्री आहे अध्यक्ष महोदय, हे ज्या त्रुटी आल्या मातोश्रीमध्ये किंवा बाकीच्या आमचे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पालकमंत्री पाणी योजना आणली होती, त्यातही काही त्रुटी या निमित्तानं आल्या होत्या अध्यक्ष महोदय. पण या दोन्ही विषयावर मात करत महसूल खात्यानं संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि या विषयात शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. हे देणार का, अशी माझी मागणी आहे. ठीक. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आम्ही जेव्हा
विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे. त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे बजेट झालं, माननीय अजितदादांनी या ठिकाणी याच विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्नसारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्नसारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं. मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं आणि औस्यामध्ये उभं केलं. एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं. मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी माननीय देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली. आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातील याचे अनेक कामं अनेक विभागामध्ये सुरू आहे. मातोश्री ग्राम समृद्धी पांधन योजना मागच्या काळात आली. त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतो आहे, काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे. त्यामुळं या ठिकाणी जे माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पांधन रस्ते महसूलचे आहेत, मालकी महसूलची आहेत, कंट्रोल तहसीलदारचा आहे, तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही, तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही. म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी. पण आता या ठिकाणी आपण 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता पांधन रस्ते बांधण्यापूर्वीची जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण शेत रस्ते व गाव रस्त्याची हद्द निश्चिती झाली पाहिजे. ती अमरावती पॅटर्न चांगली आहे. अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशे आता लावले. एक अमरावती पॅटर्न तयार झालं. या शेतरस्त्याची मोजणी करणे, त्यांचं अतिक्रमण काढणे, शेतरस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे, शेतरस्ते